बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ। तर ही सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओची तुम्ही सगळेजणच आतुरतेने वाट बघत होता। कोण वाट बघत नव्हतं मला माहिती आहे, कारण जर कोण वाट बघत असला असता तर माझ्या व्हिडिओला आता 8000 व्ह्यूज आले असते का? कारण माझे सबस्क्रायबर आहेत 8000, मग त्याच्या मानानं 8000 लोकांनी बघायला पाहिजे होतं, पण ती तेवढी लोक बघत नाही। ती ह्याच्यावरून मला कळतंय की आतुरता तुम्हाला कोणालाच नाही। पण आता तरी आता मला व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्हाला सांगावं लागलं ना की बाबा आता जी दोघं तिघ आहेत जी मला सारखं विचारते ती की तुला यूट्यूबवरनं किती पैसे भेटलं, तुझी पहिली पेमेंट आली, मग आता मला त्या दोघा तिघांसाठी ही व्हिडिओ बनवायचा आहे। आता तुम्हाला सांगा यूट्यूबच्या पेमेंटचं कसं असते, जे आता नवीन सांगतात की माझं पहिलं पेमेंट कसं आलं। जर तुम्ही आता जुनं व्हिडिओ बघितलं, काय काय जी जुनं क्रिएटर आहेत किंवा नवीन क्रिएटर आहेत जे त्यांची पहिली पेमेंट सांगतात, तेव्हा ते सांगताना बघायचं कसं सांगतात। ते म्हणतात की माझी पेमेंट एवढी आली की तुम्हाला एक मोबाईल येईल किंवा एक टीव्ही येईल, हे असं अंदाज सांगतात। ते म्हणतात की यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये असं नाही म्हणून, पण मी असल्या गोष्टीचा विचार करत नाही। कारण मला कोणी बनवलंय? तुम्ही। मला पैसा कुणामुळे येतोय? तुमच्यामुळे। तर मग मी ह्या पॉलिसीला कोलतो आणि तुम्हाला मी रिअल किती रुपये आलेत ना ती सांगणार आहे। आता ह्यात अजून एक आहे की काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघावा म्हणून शेवटी सांगतात की किती रुपये आले किती नाही, पण मी तुम्हाला आत्ता सांगतो किती रुपये आले माहिती आहे का? मला 11500 रुपये। वरचं काय तर रुपये असतील ती काय एवढं मी चेक केलं नाही, कारण ती कसं आमच्या त्यावेळेसचे डॉलर प्राईस होती ना ती कमी होती, आता वाढले ना, आता काय तर ती 85 रुपये झाली। आमचं कसं डॉलर असतं, जेवढा जास्त डॉलर तेवढं जास्त कमाई होती। देशासाठी डॉलरची किंमत वाढली ना जरा थोडं टेन्शन असतं, पण आमच्यासारख्यांना जर डॉलरची किंमत वाढली तर आमचं चांगलं असतं। ते म्हणतात ना समवन्स लॉस इज समवन्स गेन, तसं आमचं आहे। आता तुम्हाला मी सांगतो हे पैसे कसं आलं। आता मी काढले तर जवळजवळ 250 व्हिडिओ काढलेत मी। आता या 250 व्हिडिओमधले फक्त 4 ते 5 किंवा 6 व्हिडिओ असतील, ह्या 6 व्हिडिओचंच मला एवढं पैसे आले। तर ही असं सांगितलं ना तुमच्या डोक्यात येणार नाही। एक काम करतो, तुम्हाला मी का नाही रेकॉर्डिंग दाखवतो। चला यूट्यूबमध्ये जाऊ। आता यूट्यूबला कसं मी लपवून ठेवलं आहे, या यूट्यूब इथं आता माझं सगळं येते बघा। 4Gच आहे, गावात कसं 5G नाही ना। यायला तुम्हाला लय पांचर बॉल लावलं मी। आता तुम्हाला डायरेक्ट नेतो एक खाली यूमध्ये, म्हणजे इथं माझं हे बघा पक्क्याचे व्लॉग्स। नंतर काय काय म्हणतील दुसऱ्याचं कोणतरी दाखवले, दिसतं ना पक्क्याचे व्लॉग्स। आता इथून तुम्हाला दाखवतो माझं पेमेंटचं कुठे गेलं, खाली इथं काय दिसतं ना पेमेंटचं आहे। थांबा थोडं बॅक होतो, कुठे गेलेली पेमेंटचं कुठे गेलं, थांबा जरा डबल जातो। अर्निंगचं का दाखवते ती, नाही ह्याच्यामध्ये दाखवते तरी चुकलं माझं, यूट्यूब स्टुडिओमध्ये असते। आता इथं बघा ये की लवकर, असं असते 4Gचं। आलं बाबा, ही बघा सबस्क्रायबर माझं 8686 झाले। तर आता हे दाखवतो अर्नमध्ये, या अर्नमध्ये बघा आता सध्याचं बघा ही प्रोग्रेस, म्हणजे आता माझं झालं तर $47.98 ही ह्या महिन्याचं आहे। आता मागच्या महिन्याचं मला दाखवू का व्ह्यू पेमेंट ॲक्टिव्हिटी, हो का डिसेंबर 2024 खाली दिसते ना डॉलरमध्ये बघा $136 दिसते का? हे काय पेमेंट डिटेल्स अनअवेलेबल म्हणते, तुम्हाला दाखवतो आता मी ते कसं आले। ॲनालिटिक्समध्ये जातो, ॲनालिटिक्समध्ये जायचं, कॉन्टिन्यू जायचं आहे। हे असं असतं कारण मी कधी पहिल्यांदा व्हिडिओ काढला ना, त्याच्यामुळे जरा तुम्ही समजून घ्या। आता तुम्हाला दाखवतो माझं व्हिडिओ बघा, ही व्हिडिओ आहे ही व्ह्यू ऑल। आता तुम्हाला विजिबिलिटी नाही सॉर्टेड बाय दाखवतो मोस्ट व्ह्यूडमधून, कारण ज्याचं मला पैसे आले। तर आता ही बघा केदारनाथ यात्रा एवढी सोपी नाही, ह्याचं किती येतं 2,22,000 व्ह्यूज आहेत। ह्याचं किती रुपये आले तुम्हाला खाली, आता ह्याच्यात आता जावं लागतं इथं। तर हे सगळं व्ह्यूज आहेत ज्यात सध्या चालू आहेत। वॉच टाईम बघा 8.6000, ही सबस्क्रायबर मला किती आले तर 684। हो का, हे किती डॉलर आहेत? $17 बघा। ही 2,22,529 व्ह्यूज झाले तर $17। आता ते तुम्ही कॅल्क्युलेट करा किती येतं, 85 इंटू करून। ही पहिला व्हिडिओ झाला बरं का, म्हणजे एका व्हिडिओचं $17 लक्षात ठेवा तुम्ही। दुसरा व्हिडिओ कुठला गोलघुमटचा, आता ह्या गोलघुमटचं किती रुपये आले तुम्हाला, हो इथं ते दाखवलं डायरेक्ट इथं $45.90। पुढे दाखवतात
बघा 45.90. हे 2 झालं. मगाचं किती 17 पॉईंट आणि हे 45.90. ही कोकणातलं, ह्याला 1,34,000 व्ह्यूज आहेत. 1,34,000 व्ह्यूज आहेत. सबस्क्रायबर एवढं आलं ते जाऊ काय. ही $44. म्हणजे आता ह्याचंच बघा किती झालं. ही 44 आणि ती 45 किती झालं. $100च्या आसपास झालं. $117 झालं. मी तुम्हाला बरोबर सांगायला लागलो आहे. तुम्ही ती नदी बघा. ही महाराष्ट्रातले एक आश्चर्य. ही मॉनिटाईज व्हायच्या अगोदर एवढं व्ह्यूज झालं आहे. 1,18,000. ह्याचं काय नाही पैसा. ह्याचं $0.2 आहेत. म्हणजे काहीतरी 10-15 रुपये असतील. तर ही तुम्हाला मी कुठे गेलं रायगडाचा, ह्याला पण 83,000 व्ह्यूज आहेत. हे पण मॉनिटाईज व्हायच्या अगोदरचं पैसे आहेत. ह्याचं $1 आहे. बघा तुम्हाला कळायला लागलं ना. म्हणजे माझं फक्त मेन 2च व्हिडिओ आहेत. त्या 2 व्हिडिओचंच तेवढं पैसे आलं. आता ही जयंतीचा एक व्हिडिओ आहे. ह्याचं $8 आहेत. मग $8. हे असं डॉलर आले तर सगळं माझं. हे असं मिळून माझं खाली भुईकोट किल्ला ह्याचं पण असेल काहीतरी $4-5. बघा $1 आहे ह्याचा. सबस्क्रायबर बघा $1, 1.95, $2 झालं. आता बाकीचं खालच्या त्यांचं काय नाही. तर हे ह्याचं काय लग्नाचीच तयारी, ह्याचं काय नाही. ह्याचं काय पॉईंटमध्ये असेल 0 पॉईंट किती तर $0.3. तर बघा हे असं म्हणजे मेन माझं 2च व्हिडिओ आहेत. बघा ही गोलघुमटचा आणि केदारनाथ आणि कोकणातले गाव म्हणजे 3 व्हिडिओ. ह्या 3 व्हिडिओचे मला एवढं पैसे भेटलेले आहेत. कळालं ना. चला आता मग. तरी 2 वर्षाची कमाई आहे. खरं तरी अशी कमाई नसायला पाहिजे. कारण 2 वर्ष जर तुम्ही आता दुसरी जॉब केला असता तर तुम्हाला कमीत कमी 3-4 लाख रुपये आला असतं. पण स्टार्टिंगला कसं असते, पैसे कमी असतं पण शिकायला जास्त असते. असंच का नाही प्रत्येक जॉबवाले असंच म्हणते ती. जेव्हा त्यांना पेमेंट कमी असते तेव्हा म्हणजे मनाला थोडं चांगलं वाटतं म्हणून. पण तसं काय नाही. आता मी जर व्हिडिओ पण मी आता तसं करणार नाही. आता व्हिडिओ का नाही दमदार व्हिडिओ टाकायचे. यूट्यूबचं काय खरं नसते. इथं आपण म्हणतो की याला लाखानं कमवू, हे करू ते करू. इथं लई अडाचा बाजार आहे. इथं तुम्हाला कसं ट्रेंडिंग टॉपिकवर आणि पर्सनॅलिटीवर का नाही पैसा कमावतो. मला कसं मी अजून पूर्ण खुल्लो नाही. जर तुम्ही मला माझ्या लहानपणापासून किंवा जे माझ्या कॉलेजमध्ये मला ओळखायचे ना त्यांना माहिती आहे मी कसा होतो, कसा आहे. पण जरा कसं कॅमेऱ्यासमोर मला बोलताना थोडं कळत नाही कसं काय बोलावं काय नाही. असं वाटतंय कॉलेजचे मित्र माझ्याबरोबर असं पाहिजे होते. पण काय करावं, सगळे आता लग्न झाले, त्यांची लेकरबाळ झाली, त्यांना आपापली जॉबमध्ये येते 10 ते 5 कामं करायला. ती जाऊ द्या, ज्याच्या नशिबात जे आहे ती होत असते. आता माझ्या नशिबात काय आहे ती बघू. आता तर 2025चा पहिला महिना गेला माझा. आता ती कसं ती म्हणते ना ट्रायल असते, तसं ट्रायल आहे. ह्या वर्षामध्ये आपल्याला 1 लाख सबस्क्राईबर करता येतं. आता बघा आता ही व्हिडिओ किती जण बघतात ना. आता समजा जर बघित नाही तरी 10-12 हजार लोकांनी जरी बघितला 1 आठवड्यात किंवा 2 आठवड्यात तरी माझं सबस्क्रायबर वाढतील, 10-20 हजार होतील. करा सबस्क्राईब करा. 1 लाख करा, बघू होत्या का 1 लाख पूर्ण ह्या वर्षी. चला टाटा, बाय बाय. आणि जर तुम्हाला काय अजून माहिती विचारायची असेल ना विचारा. सी यू.